मुलगी जन्माला आल्यानंतर तिच्या तोंडातून बाहेर पडणारा पहिला शब्द, तिचं पडणारं पहिलं पाऊल, तिनं गिरवलेलं पहिलं अक्षर हे जसं महत्वाचं असतं, तशीच ती मुलगी वयात आल्यानंतर तिच्यासाठी महत्वाची ठरते ती लग्नानंतर मधुर मिलनाची पहिली रात्र. हीच भावना आपल्या पुढच्या गाण्यातून सादर करण्यासाठी येते आपली पुढची अप्सरा. जोरदार टाळीने स्वागत करूया नेहा पेंडसेचं. दूल्हा दुल्हन कहाँ है? अपने कमरे में दादी. चलो देखते हैं. रुकमणी रुकमणी, शादी के बाद क्या क्या हुआ, कौन हारा कौन जीता, खिड़की में से देखो जरा. रुकमणी रुकमणी, शादी के बाद क्या क्या हुआ, कौन हारा कौन जीता, खिड़की में से देखो जरा. बाहों में है बाहें डाली, मीठी बातें होने लगी, खटिया भी धीरे धीरे खट खट होने लगी. आगे पीछे हुआ तो चटपट होने लगी. होगा कांप गई गोरी तब, कामदेव मस्त होके नाचने लगे थे तब. अंग अंग खिल गया, बिजली कड़क गई, बिंदिया चमक गई, चूड़ियां खनक गई. मिले तो बदन तो ये जवानी खिल गई, जमी आसमां की हर खुशी तब मिल गई. रुकमणी रुकमणी, शादी के बाद क्या क्या हुआ, कौन हारा कौन जीता, खिड़की में से देखो जरा. நேயா எப்படி இருக்கே? நல்லா இருக்கா? நீ ரொம்ப நல்லா இருக்கே. ஆண்டா எப்படி இந்த கிளாசிக்கல் டான்ஸ் என்னோட எப்படி எனர்ஜியை புடிச்சோட குடியதா ஆனா இந்த ருக்மிணி நடத்தி அப்படி டபுள் ரோல் நடந்தே. డబుల్ రోల్ అట్టే పొడి కుడిది నా పాడి ఎలకడిది ఉంది రోబో अंडी अडवळ इच्छेपर्यंत बो. थँक्यू. बघा, भाषेचं बंधन प्रेमात कधीही नसतं हे मला इथे सिद्ध करायचं होतं. तिला माझी भाषा कळत नसून सुद्धा माझ्या भावना तिच्यापर्यंत पोहोचल्या. एप्पडी इरके नल्ला इरके नल्ला इरके. जाणून घेऊया का गुरूंचं काय मत आहे. मयूर वैद्य. साऊथ इंडियन मूवी बघतोय असं वाटलं मला. नेहा, तुझ्या बाबतीत पण अगेन म्हणीन एनर्जी अल्टिमेट लागली तुझी. दोन कॅरेक्टर्स ह्याच्यात तू दाखवले आणि दोन्हीही तेवढ्याच 100% तू दाखवले. फॅन्टॅबलस. कॉन्सेप्ट खूपच छान, मस्त
साकारल्यास आणि तू दोन्ही भूमिका. मला फक्त इकडची जी डान्स मधले जे परफेक्शन्स होते ते अजून थोडेसे असते तर त्या मुवमेंट्स अजून उठले असता. एनर्जीच्या बाबतीत आता म्हणजे आम्ही काही बोलायचंच नाही असं तू पण केलायस, त्याच्यामुळे इथे पण तुझी एनर्जी सॉलिडच लागली आणि जो तो कॉन्ट्रास्ट होता इकडून तिकडे गेल्यावर कम्प्लीट कंट्रोल जो होता तो तू खूप छान निभावलास आणि गुड परफॉर्मन्स. जाणून घेऊया तुला मार्क्स किती मिळालेले आहेत. दीपाली विचारे 7 मार्क्स मिळालेले आहेत. मयूर वैद्य 8 मार्क्स मिळालेले आहेत. त्यामुळे या दोन्ही गुरूंनी दिलेल्या मार्क्सच्या ऍव्हरेज नुसार तुला 100 पैकी 75 मार्क्स मिळालेले आहेत. अवधूत, रुक्मिणीबद्दल तुझं काय म्हणणं आहे? एकापेक्षा एक रेग्युलर बघणाऱ्या हजारो लाखो लोकांचं एक कॉमन कारण असतं आणि त्या कारणाचं नाव आहे नेहा. आणि बरीच म्हणजे मला एकच जरी नाचत असली तरी ते खूप खूप लोक नाच करतात असा आभास निर्माण होत होता. तर आय थिंक क्रेडिट गोज टू फुलवा. आणि हा शेवटचा डान्स होता म्हणून सचिनजी मी तुम्हाला सांगेन एकच गोष्ट की हा एकापेक्षा एक अप्सरा आली हा जो काही कार्यक्रम आहे, लोक म्हणतात की मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही, पण न मरताच आम्हाला इतक्या अप्सरांच्या मध्ये आणून ज्यावेळेला तुम्ही बसवता तर खरोखर स्वर्गात असल्यासारखं वाटतं आणि सारखं सारखं मेल्याहून मेल्यासारखं वाटतं. नाही पण फॅन्टॅस्टिक नेहा, यू वर टू गुड. नेहा, what an energy and what a performance. थैंक यू सर. म्हणजे आपका नाम रुक्मिणी है लेकिन आपने रुकने का नाम नहीं लिया. ओहो, अनेक असे तुम्ही रोल्स केलेत या गाण्यामध्ये आणि प्रत्येक रोल तुम्ही अतिशय सुंदररित्या निभावलात. थैंक यू सर. तो एक रावडी फील जो होता तो पण, आणि एक तो लाजरी बुजरी ती मुलगी अतिशय सुंदररित्या. आणि तो कॉन्सेप्ट आय मस्ट अप्रिशिएट. कोरिओग्राफी पण चांगली होती आणि कॉन्सेप्ट सुद्धा खूप छान होता. तुम्ही का सॅड आहात का थोड्या? तुम्ही सर खरं सांगू तर माझी तब्येत बरी नाहीये. मला खूप गरगरते, खूप चक्कर येते. औषध वगैरे काय घेतलं का? घेतलं पण मग तुम्हाला देऊ का औषध मी? 1 मिनिट.